श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर आज आहे मंगळवार 31 डिसेंबर. शेवटचा दिवस आहे 2024 मधला. तर 2025 मधील हे वर्षभर आपली सातत्याने सेवा करावी, स्वामींची सेवा आपल्या हाताने व्हावी हीच आपल्याला ईश्वराकडे प्रार्थना करायची आहे आणि नवीन वर्षाला नवीन जीवनाला दबड सुरुवात करायची आहे. नवीन संकल्पयुक्त सेवा केली तर खरंच तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणताच तोडगा उपाय करण्याची अजिबात गरज पडणार नाही. म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या याच सेवेनं जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर तुमच्या हातानं सेवा घडेल. ऐश्वर्याची सहज घडलेले नामस्मरणही खूप मोठे काम करून जाते असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. सेवा 1-2 दिवसासाठी नाही तर सातत्याने वर्षभर आपल्याला सेवा करायची आहे. स्वामींच्या सेवेमध्ये येणं फार काही अवघड गोष्ट नाही, पण स्वामींच्या सेवेमध्ये टिकणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. भक्तांनो, तुम्ही स्वामींची जर नामस्मरण केले, सातत्य ठेवले सेवेमध्ये तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. स्वामींच्या सेवेमध्ये फक्त तुम्हाला नामस्मरणाला महत्त्व आहे, कारण स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थांची ही सेवा आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. त्यामुळे स्वामींचे अखंड नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा दररोज 11 वेळी जप आपल्याला करायचा आहे. 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. तर स्वामींच्या नामस्मरणाला वेळेचे अजिबात बंधन नाही. तुम्ही सकाळीही करू शकता. जर तुम्हाला खरंच सकाळी होत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवे लागणीच्या वेळेस स्वामींचं नामस्मरण करा. दुसरी सेवा म्हणजे स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे 3 अध्याय म्हणजे 21 अध्याय आहेत. तर त्याच्यामध्ये दररोज नित्य सेवेमध्ये 3 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. जरी तुम्हाला आता खरंच तुम्हाला सकाळी करणं शक्यच होत नाही आहे की तुम्हाला जॉबला जात आहे किंवा तुम्हाला खरंच सकाळी काम असते तर तुम्ही दिवे लावणीच्या वेळेससुद्धा 3 अध्यायाचे पठण करू शकतात. त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजेच स्वामींच्या पादुका. आता स्वामींच्या पादुकाचा प्रभाव खूप आहे. जर तुम्हाला घरी शक्य होत असेल स्वामींच्या पादुका आणून नुसत्या ठेवायच्या नाही तर त्यांची पूजा करणं किंवा सेवा करणं सुद्धा आपल्याच्यानं घडलं पाहिजे तरच आणायच्या आहेत. स्वामींच्या पादुका दर्शनाने सर्व पापे धुवून निघतात. स्वामींच्या स्पर्शाने म्हणजे पादुकाच्या स्पर्शाने ब्रह्महत्येचे पाप सुद्धा नाहीसे होते. स्वामींच्या पादुका पूजनाने आध्यात्मिक उन्नती देखील आपली होत असते. स्वामींच्या पादुका स्पर्श हा पुण्यप्रद व मोक्षदायी असल्याने आपल्याला त्या स्वामींच्या पादुकाचे दररोज नित्यनियमाने दर्शन घ्यायचे आहे. नुसत्या स्वामींच्या पादुका दर्शनाने भक्तांना जीवनातले अंतिम सत्य गवसते व संकटमुक्तीचा मार्ग आपल्याला मिळत असतो. जर तुम्हाला खरंच शक्य होत नसेल घरी आणणं स्वामींच्या पादुका आणि त्याची पूजा करणं तर तुम्ही मठात जाऊन दर गुरुवारी किंवा नित्यनियमाने दररोज स्वामींच्या पादुकाचे दर्शन नक्की घ्यावे. त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे तारक मंत्र. तर मनाला शांती प्राप्ती करण्यासाठी तसेच आपलं मन स्थिर करण्यासाठी खरंच तुमचं मन सतत म्हणजे सेवाला बसलाय, सेवा करताय आणि मन विचलित होत असेल तर तुम्ही नक्कीच तारक मंत्र दररोज नित्यनियमाने 11 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. खूप प्रभावीशाली हा तारक मंत्र आहे. खरंच तुम्ही ही सेवा 4 सेवा ज्या आहेत सातत्याने दररोज करत गेलात वर्षभर तर तुमची कोणतीच इच्छा ही अपूर्ण राहणार नाही. स्वामी नक्कीच तुम्हाला साथ देतील. अगदी सोपी सेवा आहे आणि मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी स्वामींना शरण जाण्यासाठी खूप प्रभावी अशा ह्या 4 सेवा आहेत. स्वामींना सर्वात प्रिय म्हणजेच नामस्मरण आहे. स्वामींचं नामस्मरण करा. स्वामीचरित्र सारामृत या आत्मा मानला जाणारा स्वामींचा ग्रंथ असल्यामुळे त्याचे पठण नित्य नियमाने दररोज करा आणि तारक मंत्र तो सुद्धा दररोज पठण. आणि स्वामींच्या पादुकाचा प्रभाव खूप असल्यामुळे स्वामींच्या पादुकाचे दररोज नित्य नियमाने दर्शन घ्यायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर आता बघा 2025 मध्ये या सेवेने जर तुम्ही सुरुवात केलीस तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्व मंगल कार्य घडतील. त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि सातत्य सेवेमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. जर तुम्ही ह्या सेवा केला तर तुम्हाला कोणताच उपाय तोडगा करण्याची अजिबातही गरज पडणार नाही. गुरूंची सेवा करणं खूप भाग्यशाली आहे जीवनामध्ये आणि स्वामींची सेवा आपल्या हातून घडावी हेच स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.